गेली 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 ओ ओ ओ ओ गेली गेली जाते 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 कटकटे रे एवढी मोठी बाप र. हे असं का करतोय कारण का आपल्या ना हे जे होलीचं झाड आहे शिवरीचं झाड आहे ते आपल्या खालच्या साईडला पडायचं नाही म्हणून आम्ही ह्या साईडला शेडावर टाकलाय. बराच वेळ झाला बराच म्हणजे कालूक बा काय झालाय त्याला माझा दिसत नाही फक्त डोला चकचकतायत. ए चला 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 उतला घ्या समोरचा माणूस बघा केवढा आहे आणि त्याच्यापेक्षा किती उंच आहे बघा. मग तुम्ही समजा ए लहानपण ए अनिश तिकडे जा तिकडे होली पडते इकडं. हे बघा ऍक्च्युली काय झाड खूप मोठं होतं आणि उंच पण होतं तर एवढं प्रेशरनी पडलं ना. अशा प्रकारे आपली पहिली होळी तोडून झालेली आहे. हे आता दुसऱ्या होळीच्या ठिकाणी आलेलं आहे. आता बघूया. अरे सूर्य बाजू तिकडे आम्ही होली तो आणतोय आणि इकडे जे बाबा लोक आहेत त्यांनी नेमा काढून दिला आहे काय. अरे तू मोडला आईचा गो अरे जाऊ दे बायका एका सर्व नंतर रात्री येतात तर तुम्ही बघा कशा प्रकारे नाचतो वगैरे वगैरे काय ते. आय थिंक ते खूप मेहनतीचं काम आहे. हे बघा पडते बघा. नमस्कार मित्रांनो फायनली आज आहे फागपंचमी. फागपंचमीला कोकणात काय प्रथा आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आजच सकाळी आलोय स्पेशली कामावरती सुट्टी घेऊन आलोय बिकॉज आय एम डॅम क्रेझी फॉर कोकण अँड कोकणातल्या संस्कृती आणि ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आता वाडीतले आमच्या सर्व माणसं जमलेत. तर कशासाठी जमलेत तर फागपंचमी म्हणजे काय होळ्या आणतो. होळ्या म्हणजे काय शेवरीची झाडं असतात मोठी खूप मोठी झाडं असतात. तर खूप मोठी झाडं असतात तर ती तोडून आणली जातात. कशा प्रकारे तोडून आणतो आम्ही आणि त्याची काय त्याच्यामागे म्हणजे कसं फुल डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन की काय करतो कसं काय करतो त्यांना उभं करतो. आणि ती शेवरीची झाडं तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही बघाल पुढे खूप काटेरी झाडं असतात आणि त्याच्यावरती लाल लाल त्याचा तुम्ही पुढे बघायला त्याच्यावरती फुलंसुद्धा येतात फळंसुद्धा येतात. तर तुम्हाला दाखवेल आम्ही आमच्या वाडीतली मंडळी कशा प्रकारे जातो एकजूट होऊन. दोन खूप मोठी असतात म्हणजे आता तुम्ही पुढे बघालच. तर सर्व डिटेल पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा आता डिसिजन असतं ते ऑन द स्पॉट असते बघा. हे म्हणतात कुठले आणूया अरे मी आमच्या वाडीशी बघितली होती ती आणूया. अरे वाड्या बसली नको मी पण बघितली ती लई मोठी आहे आपली माणसं पण एवढी आहेत तेवढी आहेत इथं मस्त सरळ आहे ह्याच्या नको त्याच्या वाडीशी मस्त आहे ती नको रे मी मी बघितली होती ती आणूया. असं सर्व डिस्कशन चालू आहे. ऐका तुम्ही तुमच्या शब्दात. ती म्हणतो ही वाकडी आहे तो म्हणतो नको नको ती सरळ आहे कारण का ते आपल्याला सरळ झाडं लागतात. आता तुम्ही पुढे बघालच कशा प्रकारे काय वगैरे ते. आणि ही सर्व पोरंसुद्धा जमलेत. आणि हे बघा रात्री आम्ही सजवतो त्याच्यामध्ये भारे असतात. हे समोर दिसतात ना लाकडाचे सॉरी आपल्या आयनाचे टावले त्याला भारे असं म्हणतात एकत्र बांधतात त्याला. आणि गवताचं गट्ट असतो त्याला वरंड असं म्हणतात. तर अशा प्रकारे आहे. तिकडे जरा गवत वगैरे होतं शेतातलं तर ते साफसफाई गेलेत. आणि इथे दरवर्षीप्रमाणे तिथे तेच शेत असतं. हे शेत आहे ना तेच होळी फिक्स असतं. तर इथे एक पुरतो आणि तिथे एक पुरतो. तर आता आम्ही काही लोक चाललोय शेवरी आणायला म्हणजे ते झाडं तुम्हाला बोललो होते होळीसाठी. तर काही लोक आहेत जे तिकडे येणार नाही ते इकडे खड्डा वगैरे काढणार जसे की आपले बाबा डाकू बाबा रमण बाबा तर ते आणि आपले गणपती बाबा. बाबा तुम्ही हे काढताय ना खड्डे काढताय ना होय हां डाकू बाबा ना रमण बाबाने बरोबर ओळखली. तर अशा प्रकारे सर्व ही जो माहोल असतो ना खतरनाक माहोल असतो तो आजमावण्यासाठी गावातच फक्त. आणि इन डिटेल पुढे तुम्ही बघालच काय जबरदस्त मजा असते. एवढी मोठी बाप र जसं माझ्या म्हणून बोलतो एवढी मोठी नेणं म्हणजे काय साधं खाव नाही हे मस्त आहे. अतुल बरं वाटते तुला मग एकदम मोठा मोठा काहीतरी बोलवत तू मला इज्जतचा सवाल आहे. इज्जतचा सवाल आहे. मामा फुटलेली चालते अशी काय मामा फुटलेली अशी चालते कोंबात ना फुटले ना तोडलेली आहे ना पहिलीच चालते परिस्थितीनुसार ती पण चांगली वाटते. ही चांगली आहे ना ही मुंडून थोडा चांगली सरशी. तिकडे सूर्यनारायण देव आपली रजा घेत आहेत आणि इकडे आमची कट्टर आगरवाडी नंबर 1 ची पोरं होळी तोडण्याचा बेत करून आलेली आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की. तुम्हाला जर कोकणातल्या एकदम रूढी परंपरा बघायच्यात ना तर आपल्या चॅनलला चांगले व्हिडिओ असतात म्हणजे एकदम वन टेक व्हिडिओ असतात ना की आपला ड्रामा वगैरे असतो. तर फुलपर्यंत बघा कशा प्रकारे काय काय करतो आम्ही. बघा कशा प्रकारे इकडून अतुल मारतोय तिकडून अशोकांना मारतायत दोन्ही साईडून तोडतायत. कुराडी नाहीत त्या फरशा कुराडी आणि फरशी दोघांमध्ये फरक असतो तर त्यांच्याकडे फरशा आहेत त्या. आता खरी कसोटी आहे कारण का माहिती का ऑलमोस्ट पाडायच्या ह्याच्यावर आले आणि त्याच्यामध्ये पाडायची कुठे त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असतं. आता इकडे बघितलं तर तुम्ही इकडे वाडा आहे आणि तिकडे पाडायचं आपल्याला. मग आता इकडून जरा प्रेशर देत आहेत. ॲक्च्युली शेडा पण टाकतात. शेडा घेऊन आले आम्ही जो मागे तुम्ही बघितलं तर पण तो शेडा टाकण्यासाठी आता तेवढा टाईम नाही खूप वेळ झाला आहे.
त्याच्यामुळे असं जरा टेक्निक यूज करतो थोडीफार. तर तुम्ही असं बोलू नका की बाबा हे काय पॉसिबल आहे का, आहे बाई थोड्या थोड्यानेच खूप मोठं काय होतं. तर अशा प्रकारे इकडून प्रेशर क्रिएट करतोय आणि तोडण्याची पण टेक्निक असते, त्या साईडून तोडतोय म्हणजे जेणेकरून ती तिकडेच पडेल. खूप मोठी अपेक्षेच्या पलीकडे मोठी आहे ती, ठीक आहे. आता समोरचा माणूस बघा केवढा आहे आणि त्याच्यापेक्षा किती उंच आहे बघा. मग तुम्ही समजा ए लहान पोहे अनिश तिकडे जा, तिकडे होली पडते इकडं. अरे इकडे येऊ नका हे चकोले. तर अशा प्रकारे खूप कसोटी आहे मोठी. गेली गेली जाते जाते जाते. एक जोर एक जोर एक जोर. कटकटे कटकटे रे. तू सावकाश बघा. ए गेली 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 गेली. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. चला चला चला. काम 25. हा शेंडा गेला. असं कोणा म्हणतात शेंडा गेला म्हणजे अरे बापरे ताडा गेली र. चला दुसरी बघूया आता. शेंडाच गेला र. हे बघा ऍक्च्युली काय झाड खूप मोठं होतं आणि उंच पण होतं. तर एवढं प्रेशरनी पडलं ना तर त्या शेंडा काय राहिलाच नाही. तर बघा हे बघा हे सर्व दाढी वगैरे तणवतं इकडे. ते तुम्ही नंतर बघा. तुम्ही आपला कंटेंट कोकणातला असतो. हे बघा हे झाड असतं ते शेवरीचं. काय रे करायचं आता. अलू करूया. रोहनचा वापस म्हणतात अलू करूया. तोडलेले लय मोठी आहे लय म्हणजे लय. लहान लहान पोरं बघाले. अशा प्रकारे आपली पहिली होळी तोडून झालेली आहे. ही आता दुसऱ्या होळीच्या ठिकाणी आलेला आहे. आता बघूया ही जरा छोटी आहे ती जोडी लय खूपच मोठी आहे. बघूया आता कशा प्रकारे काय करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशी आपली वाडी आलेली आहे. वाडीचं नाव आहे आगरवाडी नंबर 1. नाम तो सुना होगा बिकॉज दिस इज कोकणी मार्केटची वाडी. हे असं का करतोय कारण का आपल्याला हे जे होलीचं झाड आहे शेवरीचं झाड आहे ते आपल्या खालच्या साईडला पाडायचं नाही म्हणून आम्ही ह्या साईडला शेडावर टाकलाय आणि शेड्याने वरतोय ते. इकडून पण मारलाय तिकडून पण मारलाय. इकडून जास्त इकडं ताकद जास्त पाहिजे म्हणून अशा प्रकारे आम्ही हे करतोय. दाबुंदर चेपुंदर ते असं मी जस्ट असंच बोलत नाही, कारणास्तव बोलतोय मी. हा नाही ना बाजू 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 बाजू. नाही नाही माझ्यावर नाही पडणार. ए हो नको जातो नको थांब जरा. अरे सूर्य बाजू अरे जाऊ सोय आईच्या गावात. हा वाचला. अरे मग काय आपण वाढायची होती कुठं वडली पडली कुठं. हे हाय शेंडा हाय व्यवस्थित आहे शेंडा. चला खांदा मारा. आता त्याला व्यवस्थितपणे म्हणजे हा जे काय तुटलंय ते तोडलं होतं आणि एकदम पद्धतशीर एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने केलं होतं आणि घेऊन कशा प्रकारे घेऊन जातो ते बघा तुम्ही पुढेच. तर अशा प्रकारे होय शिडी वाकू शकते. अशा प्रकारे खूप लेट झालं आम्हाला. तर आता ही पहिली जोडी होता अजून दुसरी जोडी काढायची आपल्याला बाहेर. हो चला फोटो काढून झालं पण करतायत काय तुमची कामं झाली काय. हे बघा तिकडे आम्ही होली तो आणतोय आणि इकडे जे बाबा लोक आहेत त्यांनी नेमा काढून दिले हाय काय आणि हाय काय. हे बघा हे जुने गेल्या वर्षीचे होलीचे जे मुदे होते ना ते तसेच होते. तर बरोबर नेम तिथेच काढलं हे एक. आणि हा बघा इथला पण एक आहे गेल्या वर्षीचा. बराच वेळ झाला. बराच म्हणजे कालूक बघा काय झालाय मला दिसत नाही फक्त डोला चकचकतायत. हे चला उतला घ्या. हे थोडा एक जोर लावा. थोड्याने भरच काय होईल. ए पार्ट लाव ताकद लाव मला ढकलू काय भाव्या व्यवस्थित घ्या बाबांनो वाजवा तुम्ही. तर लय वाजली आता वाजली किती रे अर्धी वाजली ती बघ जरा. लय म्हणजे लय लेट झालाय विचारांच्या पलीकडे. 7:15 ना. आईच्या गाव बापरे धुल बापू 7:15 झाले आणि आम्हाला ही घरात इकडे घेऊन जायचं. त्या लाईटी दिसतात तिकडे घेऊन जायचं लय राम आहे. तरी पण एकदम जंगलात पण नाही तोडल्यात. ही पहिली आहे. ह्याच्यानंतर अजून एक तोडायचे 2 असतात ते तुम्हाला नंतर समजेलच. जिथे उभी करणार ना आम्ही जिथे आता तुम्ही बघितलात नेम काढताय तिकडे नेम म्हणजे खड्डा. तर ते काढून झालं त्यांचं कधीच कारण आम्हीच खूप उशीर केलाय. हे बघा कशा प्रकारे घेऊन जातोय. एक पायाखाली बघा पायाखाली. अरे तू मोडला आईचा गो बांबू मोडला. अरे बांबू मोडला. टेका आय शपथ. अरे आईच्या गावात बेकार जोर करतायत. मी पण जाऊ शकतो मला कंटेंट क्रिएट करायचं ना. सॉरी गाईज मला असं वाटतं त्याच्यात एक खूप म्हणजे मेहनत आहे बट त्याच्यात आनंद सुद्धा एक वेगळाच असतो. आता आहे ना इकडे वाट नाही हलका आहे जो काटा बिटा आहेत हे असते.
अरे लय मोठा रे यार पहिल्यांदा. ए भाऊ लय बेकार बात आहे तो बांध आहे मोठा. आई शपथ टेका टेका जरा. आई शपथ हे बांधाव ना चौकाच्या चौकाच्या. लोकांच्या यावाला हल्या उभ्या होतात सस्तात पण आणि आमच्या वाडीत बघा काय तो जोर लगा के हैया. जातच नाही पुढे. आई शपथ तुम्ही बघा. अरे जाऊ दे. लय 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 काय फाशी फुगले कोकणात लय फाशी फुगले सगळ्यांची. आताशी एक आणली अजून एक आणायची अशी. जय आम्ही आता ग्रामदेवतेचं नाव घेतोय की जय. अरे लाईट लागली लाईट लागली. एक जोर एक जोर. फायनली खूप 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 मेहनतीनंतर फायनली आम्ही होलाची इथं आलेली आहे. म्हणजे नेमाची इथं आणलेली आहे एक होली एकच आणलेली आहे. ठीक आहे तरी अशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकता. अजून हा दुसरा होल आहे म्हणजे दुसरी होल आणायची बाकी आहे. तर आताच आम्हाला वाजलेत की 1 मिनिट तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट. 7:29 झाले. 7:29 विचार करू शकता तुम्ही की किती लेट झाला. अजून दुसरं झाड तोडून आणायचं आहे. बेकार कार्यक्रम लय जाम मजा येणार आहे. बायका एका सर्व नंतर रात्री येतात तर तुम्ही बघाच कशा प्रकारे नाचतो वगैरे काय ते. आय थिंक ते 110% मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवेन कारण का एका पार्टमध्ये शक्य नाही. आता हीच आणताना किती लॉंग व्हिडिओ झाले मला माझं माहिती आहे. सो ती व्हिडिओ नक्की बघा कशा प्रकारे नाचतो वगैरे काय ते. नमस्कार मित्रांनो आत्ता वाजले आहेत रात्रीचे 7:35. 1 मिनटं एक्झॅक्ट 7:35 झाले आणि आलो आपली दुसरी होल तोडतोय. तो चंद्र पण दिसतोय वरती. खूप लेट झालाय खूप म्हणजे खूप. एक होली नेलेली आहे ते तुम्ही बघितलीच पुढे. आता ही दुसरी होईल बघूया कशा प्रकारे काय करतोय. कीप वॉचिंग. दिस इज कोकणी वारका ह्याच्या कोकणातला रिअल व्हिडिओज. पडली आडी कोसळली. तर अशा प्रकारे दुसरी होली सुद्धा पडलेली आहे. हे फाटे इकडे वरणाव लय फाशी फुगले. आता वाजले तुम्हाला सांगतो किती वाजले तर. हे फाटे चौकात. फायनली आम्ही होळीच्या नळावर पोचलोय बघा. पहिली होळी तर आहे ती एकदम मुदाचा क्लीन केलाय म्हणजे प्लेन केलाय. आता दुसरी होळी आणलेली आहे. आता ऑन तुम्हाला टाइम दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला खोटं वाजणार नाही. हे आकाश त्या मोबाईलमध्ये वाजली जागो जरा. तर फायनली आता वाजली ती जागो किती 8 आईच्यावर दिसत पण नाहीत. चल ठीक आहे जाऊ दे. बघायला 8 वाजता आले आता. आणि आता फायनल दुसरी होळी आली. अजून उभ्या करणं पण मोठी खूप कसरत आहे. बघा तुम्ही कसं काय ते आता पुढे. कीप वॉचिंग. आता होळी उभी करण्याची पद्धत बघा. इकडं इथं नेमा काढले असतात. इथं खिले असतात मोठे किंवा मोठे लाकडं असतात. प्रेशर देतात इकडे अशा प्रकारे आणि इकडून दोन्ही साईडून रशीने वाढतात आणि तिकडून मेढे लावून उभी केली जाते. एकदम पद्धत खूप मेहनतीचं काम आहे. ए पोरनो यार झाली उभी. खूप मेहनतीचं काम आहे. हे बघा पडते बघा. टेक्निकल आहे थोडा. हे बघा जुने बाबा आर्यांच्या बाबा सांगतायत असं वडा बिकॉज ते टेक्निक आहे त्यांना माहिती आहे बरोबर. आता झाली ए झाली उभी झाली. फायनली एक होली उभी झालेली आहे. आता तिथं पटकन आहे ना माती ती नेमा दगडी टाकलं किती करतील. लय उंच होय. आयुष्य पण उंच बोलले. आणि मी तुम्हाला माहिती आहे जसं की मी गाव्या लोक चांदण्यांचे ताऱ्यांचे फोटो टाकतो. आय एम डॅम क्रेझी फॉर नेचर बिकॉज आय एम वन इन युनिवर्स. सो स्वतःच जरा प्रमोशन. आणि बघूया आता एक झालेली उभी आहे दुसरीसाठी वेट फॉर. तर आता तुम्ही पाहिलं की आम्ही सर्व वाडीतील माणसं एकत्र कसं येतो, होळी कसं तोडतो, कसं आणतो आणि ह्याच्यानंतर पुढे काय होतं की आता वाजलेत बहुतेक 8:30 झाले. तर इथून आता आम्ही घरी जातो, जेवतो खावतो आणि परत येतो. आणि परत आल्यानंतर काय करतो तर ते पुढे ह्या व्हिडिओत न बघता पार्ट दुसरा अपलोड करतो कारण का ही व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठी झाली.
तर त्याच्यात पुढे काय होणार आहे माहिती आहे का, म्हणजे त्याच्या होळ्या उभ्या केल्यात, त्याला सजवतो आम्ही, भारे लावतो, गवत लावतो, त्याच्यानंतर त्याची पूजा अर्चना करतो, नैवेद्य दाखवतो. त्याच्यानंतर मग त्याच्या वाटला आम्ही नाचतो, टाळ ढोलकी वगैरे घेऊन, लहानापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत. तर ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तो पार्ट नक्की बघा, दुसरा पार्ट. तर भेटूया त्या पार्टमध्ये. तोपर्यंत मी एक त्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू पुढे ॲड करतो, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट त्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे. तर तो प्रिव्ह्यूसुद्धा बघा, आणि प्रिव्ह्यू जर आवडला तर दुसरा पार्टसुद्धा चॅनलला येऊन बघा. तर चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क्या. बाय बाय, भेटूया त्या व्हिडिओमध्ये. हो, खतरनाक खतरनाक. वरती जे तुम्हाला जे पहिलं बांधलं होतं ना, तुम्ही ते बघितले नसेल व्हिडिओ, तीसुद्धा बघा. हा बघा, आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की तो होळीला नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर नाही बघा, हा वाडीच्या भावाला, जो की आपण बोलतो ना कोकणातला राखणदार, तो आमच्याकडे वाडीचा भावा म्हणतात त्याला. तर तो त्याला दिला आपण त्या देवाला. अशा प्रकारे 5 फेऱ्या नाचल्या होतात. त्याच्यापैकी आता मी सुद्धा नाचून आलो थोडा, कारण का मला सुद्धा आनंद लुटायचा आहे त्याचा. अरे हे मला दे 2. अरे मला दे ना, मुंबईकर आहे ना, काय मोका ते काय पण दे. हे बघा खतरनाक, कोणीतरी आपल्या हार्दिकने आवाज काढला, पहिलाच वार काढलेला हार्दिकने. खतरनाक, काय सांगू, मजा असते यार ही. हो हो, अपरंपार अपरंपार, काही मजा असते यार, खतरनाक.